कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकणचा लाईव्हमध्ये आपलं स्वागत। मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमात आपण खास चर्चा करणार आहोत। आज दिवसभरातले जे काही 3 महत्त्वाचे मास्टर स्ट्रोक आहेत, अतिशय महत्त्वाच्या राजकीय घटना आहेत, अतिशय या संपूर्ण कोकणला एक धक्का देणाऱ्या घटना आहेत आणि या चर्चेची सुरुवात करण्यासाठी किंवा या मास्टर स्ट्रोकमध्ये खास या सगळ्या 3 मास्टर स्ट्रोकवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर। आपलं खूप खूप स्वागत सर। या मास्टर स्ट्रोकमध्ये आपण एकूणच राजकीय विश्लेषण आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा परिणाम एकूण समाजात होणार आहे या पद्धतीने आपण चर्चा करतो। आणि आज खरं तर म्हणायला गेलं तर कोकणच्या एकूण इतिहासामध्ये खूप दिवसांनी 3 मास्टर स्ट्रोक म्हणजे हॅट्रिक झालेली आहे आज आणि फार महत्त्वाचा दिवस हा समजला पाहिजे, म्हणून आपण खास आज मास्टर स्ट्रोकमध्ये यावर चर्चा करणार आहोत। तर सुरुवात करूया। सुरुवातीला रिफायनरी संदर्भात जो काही मास्टर स्ट्रोक उदय सामंतांनी मुंबईमध्ये मारलेला आहे, एक पाऊल पुढे नेलेलं आहे, कोकणच्या प्रगतीला आता एक नवी दिशा दिसू लागलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर म्हणजे पाहिलं असेल तर आज आपण 3 मास्टर स्ट्रोकवर चर्चा करणार आहोत। तर पहिला मास्टर स्ट्रोक हाच म्हणावा लागेल की गेले काही दिवस जर तुम्ही पाहिलं असेल तर संपूर्ण राज्यभरात जे अनेक प्रकल्प आहेत जे राज्याबाहेर निघालेले आणि त्यावरून राजकीय जे आहेत विरोधक आहेत त्यांनी एक मोठा मुद्दा राजकीय मुद्दा उपस्थित केलेला आहे की शिंदे सरकारसमोर आणि अर्थात फडणवीस सरकारसमोर की या राज्याबाहेर जे प्रकल्प चाललेले आहेत आणि त्यामुळे हे सक्षम सरकार नाही आहे आणि साहजिकच जेव्हा असे प्रकल्प राज्याबाहेर जातात तेव्हा खऱ्या अर्थानं त्याचं उत्तर हे उद्योगमंत्री या राज्याचे जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत यांना द्यावं लागतं आणि मागले काही दिवस जर तुम्ही पाहिलं असाल तर ते हे उत्तर देताना दिसत आहेत, मीडियासमोर ते बोलताना दिसत आहेत। मात्र आज खऱ्या अर्थाने त्यांनी तो मास्टर स्ट्रोक मारलेला आहे। तो मास्टर स्ट्रोक म्हणजे नेमका काय तर कोकणामध्ये सर्वात मोठा महाकाय असा रिफायनरी प्रकल्प होतो आहे आणि या प्रकल्पाबाबत अनेकांकडून समर्थन होतं आहे, अनेकांकडून विरोध होत आहे। मात्र रोजगार हा जर मुद्दा जर पाहिला असेल तर या मास्टर स्ट्रोकमधून त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे, तो म्हणजे सर्वात महत्त्वाचं की या प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वाची बैठक ही मंत्रालयामध्ये त्यांनी घेतलं आणि त्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये त्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर बोलवलंच होतं। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर पाहिलं असेल या बैठकीतला तर ठाकरे गटाच्या म्हणजे गटाची जी शिवसेना आहे तर त्या गटातील जे लोकप्रतिनिधी आहेत जे या राजापूर तालुक्यामध्ये ज्या मतदारसंघाचे ते आमदार आहेत ते म्हणजे राजन साळवी हे देखील या बैठकीला उपस्थित होते। हा सर्वात महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक होता। दुसरा महत्त्वाचं म्हणजे यात मास्टर स्ट्रोकाला जोडून सांगतोय की या एकूणच लोकसभा मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात ते म्हणजे खासदार विनायक राऊत, तर यांना देखील त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं होतं, त्या पद्धतीचं पत्र देखील दिलं होतं। ते या बैठकीला उपस्थित राहिले नाही, पण तो देखील एक मोठा मास्टर स्ट्रोक होता। कारण का की प्रकल्पाच्या नावावरून तुम्ही राजकारण करतायत, प्रकल्प राज्याच्या बाहेर जातो आहे आणि अशाच वेळी आपण हा जो महाकाय असा प्रकल्प आहे ज्यातून रोजगाराचा प्रश्न संपूर्ण कोकणचा तर नव्हे तर अर्ध्या महाराष्ट्राचा मिटू शकतो असा हा प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची बैठक आपण मंत्रालयामध्ये घेतो, मात्र त्या बैठकीला तुम्ही अनुपस्थित राहतात हे आज समोर आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी तुम्हाला राजकीय विरोध करण्याला त्यांनी वाव दिलेला नाही आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं असेल तर या बैठकीला आज खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित वास्तविक राहायला पाहिजे होते, जरी त्यांचे भले त्यांनी पत्र दिलं बैठकीला मी अनुपस्थित राहणार आहे मात्र या प्रकल्पाबाबत प्रबोधन व्हावं, आमचे पक्षप्रमुख याबाबत भूमिका जाहीर करतील, पण मात्र जी भूमिका आहे ती आज खऱ्या अर्थानं जी बैठक उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जी होत होती त्या बैठकीमध्ये त्यांनी ही भूमिका आपली मांडणं फार गरजेची होती। त्यामुळे निश्चितच उदय सामंत यांनी हा मास्टर स्ट्रोक मारून खऱ्या अर्थानं राजकीय इच्छाशक्ती जी होती की ह्याला खऱ्या अर्थानं हे जे राजकीय विरोधक जी चर्चा आणतायत की प्रकल्पाला विरोध, प्रकल्प राज्याबाहेर होतोय, पण असा एक महाकाय प्रकल्प जो कोकणात होऊ घालतोय, अनेक रोजगाराचा जो मोठा प्रश्न आहे याचं उत्तर देऊ शकतोय, एक मोठा रोजगार देऊ शकतो आणि अशा प्रकल्पाला तुम्ही अनुपस्थितीत राहतात हे आज समोर आलेलं आहे। त्यामुळे राजकीय विरोध करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं हे देखील त्यांनी या मास्टर स्ट्रोकमधून दाखवून दिलेलं आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाचं की त्यांच्यात सरकारमधील म्हणजे ठाकरे गटातील जे आमदार आहेत राजन साळवी हे मात्र त्या बैठकीला उपस्थित राहतात आणि त्यांचं ते कौतुक करतायत।
हे देखील महत्त्वाचं, कारण मागील जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर जर पाहिलं असेल तर ठाकरे गट आणि शिंदे गट हा आमने सामने आलेला आहे. अनेकदा आपापले भूमिका मांडत असताना त्यांनी विरोध केलेला आहे. मात्र त्यांनी या बैठकीला उदय सामंत यांनी राजन साळवी यांचं कौतुक केलेलं आहे की या प्रकल्पाचं अगदी उघडपणे ते समर्थन करतायत. हा प्रकल्प व्हायलाच पाहिजे या भागामध्ये, हा मुद्दा राजन साळवी मांडतायत आणि या मुद्द्याचं, या भूमिकेचं त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन कौतुक केलेलं आहे. त्यामुळे हा देखील एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी आज कोकणच्या या एकूणच राजकीय याच्यामध्ये हा एक अगदी अचूक असा मास्टर स्ट्रोक मारून खऱ्या अर्थानं आपली राजकीय जे चाणक्य हे आहे ती त्यांनी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा प्रकल्प हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र यामधून जर पाहिलं असेल तर कुठेतरी खासदार विनायक राऊत यांना याचं उत्तर हे द्यावंच लागणार, कारण एक महत्त्वाची बैठक, कारण रोजगार ह्या विषयावर जेव्हा तुम्ही आपली भूमिका मांडतायत, मोठ्या प्रमाणात रोजगार येथून जातो आहे. आज जर पाहिलं असेल तर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार आपण केला तर बांद्यापासून तो अगदी चिपळूणपर्यंत विस्तारलेला आहे. एवढा लांब हा मतदारसंघ विस्तारला याचं कारण का? कारण कोकणामध्ये तरुण थांबत नाही आहेत, कारण रोजगारच नसल्यामुळे कोकणामध्ये लोक थांबत नाही आहेत, ते कोकण सोडून चाललेले आहेत. आणि हा फार मोठा याचं कारण का? तर तुम्ही ह्या मागच्या 2 टर्ममध्ये जो सक्षम रोजगार या कोकणामध्ये उभा करायला पाहिजे तो करू शकलेला नाही आणि म्हणूनच तरुण शिकला की तो कोकण सोडून चाललेला आहे. त्यामुळे जर खऱ्या अर्थानं या लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला ह्या प्रश्नाची जाणीव असली असती तर आजच्या या बैठकीला तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं होतं, कारण आजच्या या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय या प्रकल्पासंदर्भात झाले. मुळात हा प्रकल्प नाणारमध्ये होणार होता, तो आता बारसूमध्ये होणार आहे. नेमके बारसूमध्ये जर हा प्रकल्पाला जर हिरवा कंदील मिळत असेल तर अनुषंगाने आपल्याला भविष्यात काय निर्णय घ्यावे लागतील यावर त्या निर्णय झाले. अनेक उच्चस्तरीय अधिकारी या बैठकीला होते. त्यामुळे अगदी आपली भूमिका अगदी ठणकावूनपणे मांडता येण्यासारखं आजची ही संधी होती. मात्र ती संधी ही खासदार विनायक राऊत यांनी गमावलेली आहे आणि त्यामुळेच आजच्या दृष्टीने हा एक मोठा मास्टर स्ट्रोक उदय सामंत यांनी मांडला. अगदी बरोबर. त्यामध्ये एक गोष्ट आहे की त्यांची भूमिका त्यांना मांडण्याची खूप चांगली संधी होती, कारण आज मोठी मीटिंग होती त्या संदर्भातली आणि अजूनही लोकांना त्या संदर्भातली माहिती नाही की त्यांचे नेमके मुद्दे काय आहेत, विरोध कशासाठी आहे. आणि त्या दृष्टीनं उदय सामंतांचा हा मास्टर स्ट्रोक अगदी बरोबरच आहे. त्यानंतरचा दुसरा मास्टर स्ट्रोक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे कणकवलीमध्ये जी काल सभा झाली सुषमा अंधारेंची. सुषमा अंधारेंचं जे वादळी भाषण एक महाराष्ट्राला त्याचं एक खूप मोठं आकर्षण आहे आणि खूप चर्चा होती की कसं होणार, काय होणार. कणकवलीमध्ये ते भाषण होतं आणि आमदार नितेश राणे किंवा राणे कुटुंबीय यांच्या संदर्भात काय बोललं जाणार, काय नाही, कार्यकर्ते तयारीत होते, संघर्ष होण्याची फार मोठी शक्यता होती. अशा परिस्थितीची एक हाताळणी करण्याची एक फार मोठी कसब, कौशल्य असावं लागतं राजकीय नेतृत्वाकडे आणि ते नितेश राणेंनी दाखवलं. तुम्ही काय सांगाल याबद्दल, या मास्टर स्ट्रोक? निश्चितच दुसरा मास्टर स्ट्रोक जर तुम्ही म्हणत असाल तर हा एक मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल. कारण का की एकीकडे सुषमा अंधारे हे कोकणामध्ये आहेत. काल त्या कणकवलीमध्ये त्यांनी अगदी वादळी सभा घेतली. त्या वादळी सभेमध्ये त्यांनी टार्गेट हे राणे कुटुंबालाच केलं आणि ते करत असताना मात्र एकीकडे त्यांचं वादळी भाषण सुरू असताना नितेश राणे मात्र आपल्या मतदारसंघामध्ये होते. नितेश राणेने मात्र त्याचवेळी ते कुठेतरी ठाकरे गटाची सेना ही पोखरत चाललेले होते. अगदी पक्षप्रवेशावर पक्षप्रवेश हे त्यांनी काल आपल्या एकूणच मतदारसंघामध्ये घेतले आणि धक्के पे धक्का अशा पद्धतीने काल त्यांनी इकडे सभा वादळी सुरू असताना तिकडे मात्र त्यांनी पक्षप्रवेश घेतले होते आणि ते पक्षप्रवेश हे ठाकरे गटाला त्यांनी एक प्रकारचा धक्का दिलेला होता. त्यामुळे हा मास्टर स्ट्रोक जो होता तो नितेश राणेंनी अप्रत्यक्षरित्या सुषमा अंधारे यांना दिलेला आहे. खरं तर एकूणच काल जेव्हा सुषमा अंधारे यांची सभा होणार असती त्यावेळी त्या सभेवरून, कारण महाराष्ट्रभर सध्या त्यांची महाप्रबोधन यात्रा होते आणि अशी प्रबोधन यात्रा होत असताना जेव्हा तळ कोकणामध्ये जेव्हा ही प्रबोधन यात्रा होत होती ते निश्चितच इथे कोकणामध्ये जो असणारा राणे फॅक्टर आहे त्यामुळे एकूणच
याची फार मोठी राजकीय महाराष्ट्राच्या राज्यभरात त्या एकूणच महायात्रेची आणि आता सुषमा अंधारे राणेंवर नेमकं काय बोलणार आहे याची एक उत्सुकता लागलेली होती आणि ते कोणत्या पद्धतीने मांडतायत कारण आक्रमक भाषाशैली असल्यामुळे निश्चितच याला कशा पद्धतीने राणेंचं प्रत्युत्तर असेल हे देखील याची फार मोठी उत्सुकता लागलेली होती. निश्चित म्हणजे कणकवलीमध्ये जेव्हा अशी सभा होते तेव्हा तुम्हाला देखील माहिती आहे की एक प्रकारची म्हणजे फार मोठी उत्सुकता होती की कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. मात्र काल जर पाहिलं असेल तर सुषमा अंधारे यांची एकंदरीत म्हणजे सभेचे जे वातावरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सभा सुरू झाल्यानंतर त्याला त्याच पद्धतीने उत्तर न देता अगदी नितेश राणेंनी जे उत्तर दिलं आहे ते उत्तर जर पाहिलं असेल तर त्यांनी त्यांच्याच गटाचे अनेक कार्यकर्ते हे काल फोडले आणि अगदी एक मोठा धक्का हा अगदी म्हणजे ते वैभववाडीमध्ये गेले. वैभववाडीमधले अनेक ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते त्यांना त्यांनी भाजपामध्ये घेतलं. अगदी खारेपाटणमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथे देखील त्यांनी सरपंच त्यांचा फोडला. उभा दांड्यासारख्या भागामध्ये तिथला देखील त्यांनी सरपंच भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं बोलण्यापेक्षा. म्हणजे सुषमा अंधारे हे फक्त बोलून गेल्या मात्र त्यांनी न बोलता नितेश राणेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यामुळे निश्चितच नितेश राणेंचा हा एक मोठा मास्टर स्ट्रोक आजच्या दिवसातील होता. अगदी बरोबर. नितेश राणेंचा हा मास्टर स्ट्रोक अगदी म्हणजे न बोलता याची चर्चा आपण ज्या सभा लाईव्ह केली त्यांची त्या सभेच्या ज्या कमेंट होत्या त्यावर काही आपले कोकणवासी कमेंट करत होते त्यामध्ये पण त्यांना उत्सुकता होती की यावर काय बोलतील हे. म्हणजे इतक्या उत्सुकतेच्या पातळीवर सुद्धा त्यांचा हा मास्टर स्ट्रोक खूप महत्त्वाचा राजकीयदृष्ट्या मानला पाहिजे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक असा आहे की गेले काही दिवस चर्चा होती की शिंदे गट आणि भाजपची युती होणार का, त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुका आल्यात. तर या संदर्भात अनेकदा प्रश्न विचारण्यात आले नेत्यांना पण नेत्यांकडून अजूनही काही स्पष्ट उत्तर आलं नव्हतं. पण आज संजू परबांनी ते धाडस केलं आहे आणि संजू परबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की भाजप सज्ज आहे. सगळ्या गावात जेवढे काही तालुक्यात सावंतवाडी तालुक्यातल्या ग्रामपंचायती तिथे स्वतःचं पॅनेल सज्ज आहे. काय सांगाल? निश्चितच खरं तर आजचा हा मास्टर स्ट्रोक होता हा सगळ्यात राजकीयदृष्ट्या फार मोठा तिसरा राजकीय मास्टर स्ट्रोक होता आणि तो मास्टर स्ट्रोक होता मंत्री दीपक केसरकर यांना जे शिंदे गटाचे मंत्री आहेत. खरं तर पाहिलं असेल तर नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी खरेदी विक्री संघाच्या निवडणुका झाला तर त्या निवडणुकींमध्ये प्रामुख्याने जर उल्लेख करायचा असेल तर सावंतवाडीमधील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये युतीचा पहिला प्रयोग सहकारच्या निवडणुकीमध्ये झाला आणि त्याची फार मोठी चर्चा देखील झाली. जिल्ह्यात झाली, कोकणात झाली की हा पहिला प्रयोग होता. म्हणजे शिंदे आणि फडणवीस सरकार एकत्र आल्यानंतर ज्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुकीतला पहिला प्रयोग आणि पहिली निवडणूक ही त्या एकत्र आल्यानंतर होत होती ती ही सहकारातली निवडणूक होत होती. एकूणच जर खरेदी विक्री संघाच्या निवडणुका झाल्या तर सावंतवाडीमध्ये हा प्रयोग करण्यात आला आणि त्या प्रयोगामध्ये जर पाहिलं असेल तर मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे जे प्रमुख पदाधिकारी होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे महेश सारंग यांनी एकत्र बसून हा प्रयोग यशस्वी केला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल आणि तो प्रयोग नुसता प्रयोग झाला नाही तर तो यशस्वी देखील झाला. म्हणजे अगदी त्यावेळी प्रचाराचा नारळ हा नितेश राणे यांनी स्वतः येऊन फोडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दीपक केसरकर नितेश राणे हे एकत्र आले. म्हणजे त्या निवडणुकीच्या निमित्ताने केसरकर आणि राणे एकत्र येतील का ही ज्या चर्चेला मोठी बातमी झाली ती. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर तो सहकाराच्या या निवडणुकीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. काही ठिकाणी पण तो म्हणजे जिल्ह्यातील जे इतर तालुक्यात त्यामध्ये पण तो प्रयोग यशस्वी झाला आणि खऱ्या अर्थानं अपेक्षा होती की आता ज्या ग्रामपंचायत निवडणुका लागलेल्या तर त्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये देखील अशाच पद्धतीने युती होईल आणि या निवडणुका लढवल्या जातील. मात्र आज अचानक असं काय झालं समजलं नाही. पण तो खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक हा संजू परब यांनी मारलेला आहे. त्यांनी थेट सांगितलेलं आहे की सावंतवाडी तालुक्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युती होणार नाही, आपण स्वबळावर लढणार. आणि खऱ्या अर्थानं हा जो मास्टर स्ट्रोक होता हा दीपक केसरकर यांना होता. कारण जर पाहिलं असेल
तर आजच्या घडीला दीपक केसरकर मंत्री आहेत, मात्र ग्राउंड लेवलवर जर पाहिलं असेल तर जी कार्यकर्त्यांची फौज लागते, कार्यकर्त्यांची एक जर पाहिलं असेल तर ती एक बूथ कमिटी लागते, कारण ह्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या बूथ कमिटीवरच निवडल्या जातात, जिंकल्या जातात. आणि अशा पद्धतीने अशी कोणतेही ग्राउंड लेवलवर यांची यंत्रणा नाही आहे, कार्यकर्त्यांची फौज नाही आहे. त्यामुळे नक्कीच आजच्या घडीला, कारण अगदी तोंडावर निवडणूक असताना या सगळ्या पद्धतीची ही जी फौज, जी यंत्रणा उभारावी लागते, प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांची उभारावी लागते, तर ती दीपक केसरकर नेमकं कशा पद्धतीने उभारणार हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि या एकूणच संजू परब यांनी ही भूमिका घेतल्यानंतर आता मंत्री दीपक केसरकर नेमके आता काय भूमिका घेतात हे देखील आता पाहणं फार गरजेचं आहे. मात्र आजच्या घडीला हा एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे आणि तो मारलेला आहे. आता या मास्टर स्ट्रोकमधून नेमकं काय घडतं हे आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे, कारण आता यानंतर दीपक केसरकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण का की ग्रामपंचायत निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जातात, ज्या आपण पाहतोय, तर एक कार्यकर्त्यांची ग्रामीण भागामध्ये आपली एक यंत्रणा, आपली एक फौज असणं फार गरजेचं आहे. पण आजच्या घडीला अशी कोणतीही यंत्रणा, सक्षम यंत्रणा ही नसले, ही शिंदे गटात अर्थात दीपक केसरकर यांच्याकडे नाही आहेत. ते मंत्री आहेत, मंत्री असल्यामुळे सध्या ते गावभर अगदी तालुक्यामध्ये आपला दौरे करतायत. मात्र आजच्या घडीला जर पाहिलं असेल 2 महिन्याचा हा कालावधी लोटला गेलेला आहे. मात्र तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणती तालुका कमी कार्यकारिणी नाही आहे, जिल्हा कार्यकारिणी शिंदे गटाची ते अजून तयार झालेले नाही आहे. ते आपण बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ते अगदी उघडपणे सांगतायत, मात्र अद्याप कोणती जिल्ह्याची कार्यकारिणी या जिल्ह्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली नाही आहे, जाहीर केलेली नाही आहे. तालुक्यामध्ये कोणती त्यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. त्यामुळे आजच्या घडीला त्यांचा जिल्हा प्रमुख कोण, त्यांचा तालुका प्रमुख कोण हे देखील इथे नसल्यामुळे निश्चितच हे फार, म्हणजे जर खऱ्या अर्थानं जर स्वबळावर निवडणुका लढवायच्या झाल्या तर दीपक केसरकर यांच्या दृष्टीने ही निवडणूक फार जड जाऊ शकते. कारण अशी कोणती ग्राउंड लेवलवर, ग्रामीण स्तरावर त्यांची यंत्रणाच नाही आहे. आणि त्यामुळे भाजपने कदाचित हेच अचूकपणे ओळखून ही भूमिका घेतली असं दिसून येते आहे. कारण सर्वात महत्त्वाचं आहे की किती ग्रामपंचायत आपण काबीज करतोय. कारण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ज्या ग्रामपंचायत निवडणुका होत्या त्यामध्ये सर्वात सावंतवाडीमध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायत होत आहेत. आणि त्यामुळे निश्चितच सावंतवाडीमध्ये नेमकं काय होतं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला आहे. आणि अशा या बालेकिल्ल्यामध्ये नेमकं आता भाजपने ही जी स्वबळाची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे नेमकं आता येत्या काही दिवसामध्ये नेमके काय राजकीय पडसाद उमटतात हे देखील पाहावं लागलं. मात्र जर पाहिलं असेल तर आजच्या दृष्टीने संजू परब यांनी हा अचूक मारलेला मास्टर स्ट्रोक म्हणावं लागेल. खरं तर ह्या तीनही मास्टर स्ट्रोकचं आपलं स्वतःचं काही वेगळेपण आहे. पण तीनही मास्टर स्ट्रोकमध्ये आपल्याला ह्या तिन्ही नेते मंडळींचं असं सांगता येईल की साधारणपणे राजकारणामध्ये जेव्हा बदल काही होत असतात तेव्हा तुम्ही जेव्हा तुमचं कौशल्य दाखवता किंवा असा एखादा मास्टर स्ट्रोक दाखवता तेव्हाच तुम्ही पुढे जाता आणि तेव्हाच तुम्हाला जनता ओळखते. आज मास्टर स्ट्रोकमध्ये सरांनी वेळ दिला आणि खूप चांगलं विश्लेषण केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्ह. नमस्कार.